मित्रांनो, गव्हर्नमेंटकडून एक नवीन सेवा सुरू करण्यात आली आहे. ह्यामध्ये तुम्हाला तुमच्या नावावरती किती सिम कार्ड आहेत हे चेक करता येणार आहे. आणि जर तुमच्या नावावरती अनोळखी व्यक्ती जर सिम कार्ड काढलेलं असेल, त्याला तुम्ही बंदसुद्धा करता येणार आहे. तर मित्रांनो, आपण हेच पाहणार आहे की मोबाईलच्या माध्यमातून आपल्या नावावरती किती सिम कार्ड आहेत, कसं पाहायचं. तर मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये मी संपूर्ण माहिती सांगणार आहे. व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पहा. आपल्या आरबी मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून ठेवा अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करू. मित्रांनो, पहिला तुम्हाला TAFCOP पोर्टल, टॅप पॉप पोर्टल असं सर्च करायचं आहे. असं सर्च केल्यानंतर तुम्हाला इथं पहिलाच वेबसाईट आलेली दिसेल. ह्या वेबसाईटवरती क्लिक करायचं आहे. मित्रांनो, तुम्हाला असं वेबसाईट ओपन झालेलं दिसेल. इथे तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. त्याच्यानंतर जो कॅप्चा आहे तो कॅप्चा इथे टाकायचा आहे. कॅप्चा टाकून व्हॅलिडिटी कॅप्चा ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे. मित्रांनो, मोबाईल नंबर आणि कॅप्चा टाकून घेतल्यानंतर व्हॅलिडिटी कॅप्चावरती क्लिक केल्यानंतर सक्सेस OTP सेंड असं ग्रीन लाईट आलेलं असेल. त्याच्यावरती क्लिक करा आणि तुम्हाला OTP आलेला असेल तुमच्या मोबाईल नंबरवरती, तो इथं OTP टाकून घ्यायचा आहे. OTP टाकून घेतल्यानंतर लॉगिन याच्यावरती क्लिक करा. मित्रांनो, तुमच्या नावावरती किती सिम कार्ड आहे ते तुम्हाला इथं सर्व दिसतील. तर तुम्हाला इथं तुमच्या नावावरती जे सिम कार्ड नाही तर त्याला बंद करायचं असेल तर नॉट माय नंबर ह्याच्यावरती क्लिक करून खाली रिपोर्ट आहे ह्याच्यावरती क्लिक केला तर तुम्हाला काही दिवसानंतर इथं तुमचा जो रिपोर्ट दिलेला नंबर दिसत नाही. मित्रांनो, अशा पद्धतीने तुमच्या नावावरती किती सिम कार्ड आहेत हे चेक करू शकता. नक्कीच आपल्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. हेतच थांबतो. नवीन माहितीसह नवीन व्हिडिओसह भेटूया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.